तुमचं पुन्हा एकदा स्वागत। पहिल्या टप्प्यातल्या मतदानाला सुरुवात झालेली आहे। सगळ्यांचंच लक्ष लागलंय ते म्हणजे विदर्भाकडे, कारण विदर्भात 7 मतदारसंघात हे मतदान होत आहे। देशाच्या इतरही महत्त्वाच्या ठिकाणी सुद्धा मतदान होत आहे, पण अर्थातच महाराष्ट्रात विदर्भात मतदान होत आहे आणि याच विषयी चर्चा करण्याकरता आपल्या बरोबर आहेत भाजपचे राम कदम, पत्रकार राही भिडे, पत्रकार हेमंत देसाई आणि काँग्रेसच्या प्रवक्त्या हेमलता पाटील। राहीताई, मला सुरुवातीला तुमच्याकडे यायचंय। आपण आताच बातमी पाहिली की मोठ्या प्रमाणावर पारा हा वधारलेला आहे विदर्भामध्ये, उन्हाचा कडाका आहे। आजवरचा इतिहास पाहिला आपण तर 7 ते 10 आणि संध्याकाळी 4 त्यानंतर 6 या वेळेत मतदार राजा बाहेर पडायचा, मतदान करायचा। पण आता मात्र सकाळी 11 वाजता मतदारांच्या रांगा लागतायत। हे कुठेतरी समीकरण बदलतंय, मतदार राजा आणखीन जागरूक झालेला आहे। बदलाव केव्हा आहेत? जेव्हा जास्त मोठ्या प्रमाणामध्ये रांगा लागतात आणि मोठ्या प्रमाणामध्ये लोक बाहेर पडतात मतदानासाठी, तेव्हा तो खरं म्हणजे आतापर्यंतचा अनुभव असा आहे की तो बदलासाठी ते मतदान असतं। कारण मागे सुद्धा 2014 मध्ये भरभरून मतदान केलं लोकांनी। स्वतः नितीन गडकरी सुद्धा जवळजवळ नागपूरमध्ये 21 लाख मतदार आहेत, त्याच्यापैकी 60 ते 65% मतदान जेव्हा झालं होतं तेव्हा गडकरींना 5.5 लाखाच्या वरती मतं मिळाली होती। तर अशा पद्धतीने आणि गडकरी निवडून आले होते। आता हा बदल, आता ह्या वेळेचा जो बदल आहे तो नेमका कशासाठी आहे हेच खरं म्हणजे ह्याचा विचार झाला पाहिजे असं मला वाटतं। तर या मतदारसंघांमध्ये भाजपचा जो प्रमुख मुद्दा मागच्या वेळेला पण होता तो विकासाचा मुद्दा होता, पण ह्या वेळेला मतदान नेमकं विकासावर जाणार आहे, कामांवर जाणार आहे की जातीवर जाणार आहे, हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे मला असं वाटतं। आणि विकास जर बघितला विदर्भामधल्या आपण ह्या 7 याच्यामध्ये, तेव्हा सर्व लोकांचं असंच मत आहे की जो काही विकास दिसतोय तो नागपूरमध्येच दिसतोय। निश्चित, हां, कारण नागपूरमध्ये दिसतोय। निश्चित। राम कदम उत्तर द्या। जो काही विकास झालाय तो केवळ नागपूर केंद्रित विकास झालाय, विदर्भात इतर ठिकाणी विकास शून्य? नाही, याचं उत्तर निश्चितपणे देतो, पण त्याच्या आधी आपण प्रफुल्ल पटेल यांची, राष्ट्रवादीचे नेते, मुलाखत दाखवत होतात। मला सांगा की असं काय कारण घडलं? म्हणजे प्रफुल्ल पटेल यांचं म्हणणं असं होतं की त्यांच्याकडे पाहून त्या मतदारसंघातील लोक एनसीपी काँग्रेसला मतदान करतील। हे प्रफुल्ल पटेल 2014 साली अतिशय वाईट पद्धतीने त्यांचा पराभव झाला। 2019 ला ना माननीय शरद पवार साहेबांची हिंमत होती निवडणूक लढण्याची, ना प्रफुल्ल पटेल यांची हिंमत होती निवडणूक लढण्याची। त्याच्यामुळे त्यांनी जे काही वक्तव्य केलं, ठीक आहे, पक्ष राजकारण बरोबर असेल, पण लोकांना ठाऊक आहे की ते दोघेही का निवडणूक लढत नाहीत। प्रफुल्ल पटेलही लढत नाहीत आणि पवार साहेबही लढत नाहीत। हा एक भाग। दुसरा भाग की मी अगदी तुमच्यावर सोडतो किंवा महाराष्ट्राच्या जनतेवर सोडतो, देशभरात कुठेही जा, काश्मीरला जा, कन्याकुमारीला जा किंवा कुठेही जा, सर्वत्र आपल्याला रोडची, ब्रिजेसची कामं दिसत आहेत का नाही दिसत? सर्वत्र दिसत आहेत। म्हणजे मेट्रोचं जाळं जवळपास मागच्या 15 वर्षाच्या कालखंडामध्ये जेव्हा काँग्रेस राष्ट्रवादीची महाराष्ट्रात सत्ता होती, 11,000 कोटीची आणि फक्त मोनोरेल वगैरे आणली, आणि आपल्या 4.5 वर्षाच्या कालावधीमध्ये देवेंद्र फडणवीस सरकारनं 1.25 लाख कोटीचे मेट्रोचं जाळं विणलं गेलंय आणि सबंध राज्यांमध्ये चालू आहे, पुण्यामध्ये चालू आहे, मुंबईत चालू आहे, सर्वत्र चालू आहे। त्याच्यामुळे जिकडे जाईल तिकडे काम दिसतंय। अक्षरशः मी चारधामला गेलो, गंगोत्री, यमुनोत्री या भागात गेलो। हा दुर्गम पहाडी इलाका आहे। या दुर्गम पहाडी भागात सुद्धा मोठे मोठे रोडचे काम चालू आहेत। म्हणजे माननीय नितीन गडकरीजींनी, म्हणजे हे डेव्हलपमेंटचं जे सुरू होतं, नागपूर जे करत होत्या ताई, तर त्या बाबतीत मला उत्तर एवढंच द्यायचंय की हा जो विकास आहे हा 130 कोटी जनतेला आधारभूत म्हणून, केंद्रभूत म्हणून हा केला गेलेला विकास आहे आणि संबंध देशात दिसतोय। त्या प्रदेशातून येतात, ज्या प्रदेशातून येतात, बघा राम कदम, जेव्हा तुम्ही विकासाचा मुद्दा उपस्थित केला तेव्हा सुद्धा तुम्ही केवळ आणि केवळ गडकरींचं नाव घेतलं। याचाच अर्थ केवळ नागपूरमध्ये विकास झालाय का? बाकीच्या ठिकाणी विकास झाला नाहीये का? कारण दारूबंदी असलेल्या या जिल्ह्यामध्ये या ठिकाणी एकही उद्योग अद्यापही आलेले नाहीयेत, ही परिस्थिती आहे। हेमंत सर, उत्तर द्या। राम कदम जे म्हणतायत की प्रफुल्ल पटेल जे राजकीय काय बोलतायत, तर तुम्ही सुद्धा तेच बोलताय ना। आता शरद पवारांनी स्पष्ट केलं, जे 14 वेळा निवडणूक लढले, विजयी झाले, ते आता घाबरून पळून गेलेले आहेत। अशा प्रकारचा जो प्रचार तुम्ही सुरू केलेला आहे त्यामध्ये काही अर्थ नाही। दुसरी गोष्ट म्हणजे
नागपूरबाबत प्रश्न असा आहे की नागपूरचा विकास झाला का, तर झाला, पण तो विकास अगदी नागपूर शहराचा कसा विकास झाला, तर त्याच्याबाबत तक्रारी आहेत की विधानसभा अधिवेशन चालू असताना तिथे पूर परिस्थिती उद्भवलेली होती. दुसरी गोष्ट म्हणजे ज्या प्रकारे पर्यावरणाचा सत्यानाश करून ज्या प्रकारे झाडं तोडण्यात आली वाटेल तशी, लोकांना हलवण्यात आलं, त्याबाबत सुद्धा लोकांच्या तक्रारी आहेत. म्हणजे जो आपण बघतो की जो मध्यमवर्ग, उच्च मध्यमवर्गीय, तो जो भाजपचाच पाठीराखा वर्ग आहे तो खुश आहे, खुश असावं त्यांनी. पण जे याच्यामधनं जो खालचा वर्ग आहे त्या खालच्या वर्गाला जो कनिष्ठ स्तरावरती राहतो, कसा बसा राहतो, तो सगळा नागपूरमधला वर्ग जो आहे तो खुशीत आहे का? म्हणजे दलित असतील, ओबीसी असतील, या वर्गाच्या काही व्यथा आणि वेदना आहेत की नाही? तेव्हा नाना पटोले यांचं आव्हान नितीन गडकरी असं सांगितलं होतं, नितीन गडकरींनी की मला माझ्या शुभेच्छा आहेत त्यांना, पण माझा विषय प्रचंड मार्जिननी होणार आहे, हा जो आत्मविश्वास त्यांचा पहिल्या स्टेजला होता. त्यानंतर नानांनी ज्या प्रकारे जोरात प्रचार केला, कष्टाने प्रचार केला कारण त्यांना याचे ते भाजपमध्येच पूर्वी होते, त्यामुळे भाजपचे सगळे हातखंडे त्यांना माहिती आहेत. त्यामुळे त्यांनी ज्या प्रकारे आव्हान उभं केलं, त्या आव्हान ते उभं केलं की नाही हे तुम्ही लक्षात घेतलं. आणि त्यांना एवढा पाठिंबा काय मिळतो एवढा असताना? आज आता प्रचारात्मक बोलायचं नाहीये, आता मतदान चालू आहे आता. तेव्हा हे लक्षात घेतलं पाहिजे की फक्त आपली बाजू ती बरोबर आहे, हा जो भाग आहे ना तो आविर्भाव, किमान आज रामभाऊ हा आज आविर्भाव त्याग केला तुम्ही की आम्ही करतो ते सगळं चांगलं, आणि प्रतिपक्ष नाहीच आहे, प्रतिपक्ष उद्ध्वस्त झालेला आहे, तो विमनस्क आहे, निराश आहे, अशा प्रकारचं वक्तव्य आज करण्याचं कारण आहे प्रचाराची वेळ संपलेली आता. हेमलता पाटीलना काहीतरी बोलायचं आहे. हेमलता ताई. नाही, राम कदम जे आता विकासाच्या मुद्द्यावरती बोलले, तर आपण केवळ आज ज्या 7 मतदारसंघामध्ये जो निवडणूक आहे त्या विषयावरती बोलू. 2014 मध्ये जे विकासाचं स्वप्न दाखवलं होतं, विकासाच्या मॉडेलवरती जे इलेक्शन जिंकून आले होते आणि विदर्भातल्या सगळ्या जागा यांच्या पाड्यात पडल्या होत्या. आता अगदी आपण वर्ध्यापासून घेऊया. वर्ध्यामधली परिस्थिती बघितली तर निम्न वर्धा प्रकल्पाचा विषय असो, अमृत योजनेचा विषय असो, भुयारी गटारांचा विषय असो, रखडलेल्या रेल्वेच्या कामांचा विषय असो, ही कुठलीही कामं सुटलेली नाहीयेत. म्हणजे ओसाड जमिनी पडलेल्या आहेत, उद्योगधंदे आलेले नाहीयेत. नागपूरमध्ये बघितलं तर जसं हेमंत देसाई सरांनी सांगितलं की झाडांची कत्तल झाली, मेट्रोची कामं रखडलेली आहेत, पावसाळ्यामध्ये लोकांच्या घरामध्ये पाणी शिरतं, आणि जे कॉन्ट्रॅक्ट पद्धत सुरू झाली की एकाच एजन्सीला ते कॉन्ट्रॅक्ट द्यायचं, महापालिकेमध्ये जी दरवाढ झालेली आहे त्याच्यामध्ये लोकांचा असंतोष आहे. गडचिरोलीमध्ये जर विचार केला तर मेडीपट्टा खाणीचा जो विषय आहे की ह्या आदिवासी म्हणजे जो प्रकल्प आहे मेडीपट्टाचा सिंचनाचा, तर तो प्रकल्पामध्ये आदिवासींची भावना अत्यंत टोकाची आहे की याचा तेलंगणाला फायदा होणार आहे, आपल्याला होणार नाही, आणि तिथं खूप प्रचंड नाराजी आहे. खाणीचा जो प्रश्न आहे की एका मोठ्या कंपनीला कॉन्ट्रॅक्ट दिलं, चंद्रपूरमधल्या जागांचा प्रश्न आहे, बेरोजगारीचा प्रश्न आहे. म्हणजे ह्या 7ही मतदारसंघामधले प्रश्न सुटलेले नाहीयेत. आणि केवळ विकासाच्या मुद्द्यावर तुम्ही जेव्हा मत मागता तेव्हा विदर्भामध्ये एक आपण बघितलं की सुप्त भारतीय जनता पक्षाच्या विरोधामध्ये लाट आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टींचा विचार केला पाहिजे. उघड शरद पवार काय इलेक्शन लढत नाहीयेत आणि शरद पवारांच्या बाबतीत असं विधान करणं हे हास्यास्पद आणि धाडसाचं आहे. तर त्यामुळं ते का निवडणूक लढत नाही यापेक्षा आपण लोकांच्या प्रश्नांमध्ये किती असफल ठरलो याचा भारतीय जनता पक्षाने विचार केला पाहिजे. जाहीर सभेमध्ये स्वतंत्र विदर्भवाद्यांना जोडून काढा अशा प्रकारचं वक्तव्य गडकरींनी केलेलं होतं.